गेला सत्यवानाच्या प्रेताजवळ गेला आणि हातातील फास गर गर फिरून फेकला. असा 2 किलोचा मासा बाहेर वाढला. पोळ्याच्या पोटचा होता मासा काढाय आणि प्राण काढला. सावित्री पाठीमागे रडते, यमराज असं करू नका, यमराज हे घातलेलं काढून घ्या, हे घातलेलं काय काढून घ्या. फासाचा रुमाल की यमराज राजवले नाही, सावित्री नाही, आम्ही एकदा घातल्यावर काढत नसतो. काय फासाचा रुमाल की काढला प्राण. डाव्या हातामध्ये प्राण, उजव्या हातात रेडा आणि यम गदेवरती बसला. हळूहळू कथा उजव्या हातात रेडा आणि यम गदेव बसता. यमाची किती खाशील. अरे रेड्यावरती यम बसला. नदीच्या रेडा चालू लागला आणि आकाश मार्गाने रेडा प्रयाण करणार तो. त्या रेड्याला खाली नदी दिसली. मग यमासकट रेडा मशिव काय करणार. मुलीच्या मनावर परिणाम झाला का. तुम्हाला सांगतो मुलीची पाठीमागायच्या राणी सरकार आहेत. 5-6 महिने ह्या चुकीचा मला फरकच कळे ना. याचं कारण काय. मांगायला तुम्ही खाऊन चित्रशाळेमध्ये घेऊन जा आणि वर पसंती करायला सांगा. हो बाबा, त्या चित्रशाळेमध्ये एकही वर पसंत नाही. काही ही कार्टी जरा हट्टी आहे. हट्टी म्हणजे अवलादच बेकार. अवलादच आमची. या कार्टीच्या नशिबात काय आहे, तिच्या भविष्यात काय लिहून ठेवलेलं आहे हे पाहिलं पाहिजे. आपल्या दरबारचे राजज्योतिषी प्रकार पंडित वेदशास्त्र निपुण सचिन माळगंडेश्वर शास्त्री यांना ताबडतोब दरबार मध्ये हजर करा. सचिन माळगंडेश्वर कोई काय कुत्र्याची कळवट लावली काही. अरे कशावर महाराजांनी दरबारात बोलावले. काही जेवण आहे का. जेवण नाही, मुलीची कुंडली बघायची. मग पंचांगर घेऊन येऊ का. मग काय सुरी घेऊन येतो. काय करायचं आहे पंचांगर. परमिशन झालं काका. नाहीतर काय काय त्याला तरी एक माणूस आहे का त्याच्या मागे. ही कर ती कर कशाने बघते. अरे तुझ्या पायात काटा मोडला पण माझ्या कमरचा काटा आशीर्वाद. या 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 सुस्वागतम. बसा बसा बसा. सांगा पण नव्हा तुम्हाला या ठिकाणी बोलवण्याचं कारण. ज्या वेळेला आमदार राज्याभिषेक झाला त्यावेळेला आशीर्वादासाठी आपले हात असे वर होते. काका एवढी मोठी गोमाशी घेऊन आला. कोणाच्या पायदळी त्यांना जाऊन मी बहिणी भोकाचा झालो असतो. काका आमची मुलगी लग्नाला तयार होत नाही. मुलगी लग्नाला तयार होती. मुलीला काही घडवा का मग मारायचं नाही. मुलीच्या भविष्यात काय आहे ते कुंडली मांडून पहा आणि सांगा. मुलीचं नाव काय म्हटलं. चंद्रप्रभा. चंद्रप्रभा. मीन राहते निवास. पहा रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू कशी आहेत पहा. रवी छान आहे मला. छान आहे. हो. सोम पहा. चंद्रबळ आहे का. सोम पण छान आहे मला. चंद्रबळ आहे. मंगळ कसा आहे. मंगळ चंद्र मंगळ का. चंद्र मंगळ तुला हे बघ मंगळ कसा आहे पहा. मंगळ पण छान आहे. आता बुध कसा आहे पहा. बुध युती वगैरे आहे का पहा. युती
युती करायची आपल्याला. गुण पण छान आहे मला. चांगलं आहे. गुरु कसा आहे पहा गुरु. गुरु ढोकळत आहे. ग्रहशांती करावी लागेल मला. शुक्र कसा आहे. शुक्र पण चांगला आहे मला. आता राहिला म्हणजे शनी. शनी ग्रह कसा आहे तेवढा पहा म्हणजे झालं. शनी ग्रह वाईट आहे. वाईट आहे. कसं काय? वाईट आहे म्हणलं शनी वाईट आहे म्हणलं मी डोक्याला माझं गरम आहे. काय केलं तुम्ही. शनी वाईट आहे ना मग शनी पाण्यात पडले. पंचांग फाटलं म्हणजे ग्रहमान बदलतं का मूर्ख. बोला ब्राह्मण काका काय भविष्य आहे मुलीचं. महाराज तुम्ही आम्हाला विचारू नये आणि आम्ही तुम्हाला सांगू नये असं भविष्य आहे महाराज. ब्राह्मण काका भविष्य चांगलं असेल तरी आम्ही ऐकू आणि वाईट असेल तरी आमच्या ऐकण्याची तयारी आहे. भविष्य सांगा घाबरू नका तुम्हाला अभय आहे. अभय आहे ना. होय. मग मला ऐका सांगा. तुमच्या मुलीला लग्न अगोदर मुलगा नंतर तिचं लग्न होणार आहे. ब्राह्मणा तुझं भविष्य आम्ही खोटं ठरवू. मला हत्तीच्या बागेत चिरडून जरी मारलं तर हे भविष्य खोटं ठरणार नाही. तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीच्या भविष्यात असं आगळं वेगळं भविष्य. लग्नाच्या अगोदर मुलगा आणि नंतर तिचं लग्न. सेवक या ब्राह्मणाला अंधार गोठडीमध्ये बंद करा. याचं भविष्य खरं कसं होतं तेच मला पाहायचं आहे. घेऊन जा त्या अंधार गोठडीमध्ये. या ब्राह्मणाला अगणित भविष्य वर्तवलेलं आहे परंतु न जाणं हे खरं ठरलं तर सांगता येत नाही. आजपासून राजकुमारीला नजर कैदेमध्ये बंदिवासात ठेवली पाहिजे. आपल्या दरबारची प्रमुख दासी मनोरमा हिला दरबार मध्ये हजर करा. हे घेऊन हे काशी चल बाई तू काय माग नाही येऊन बोकांनी बसती का. तू एक पाऊल हाक मारतो चला दरबाराने महाराजाने बोलावले. दासी मनोरमा बोला महाराज. आमच्या मुलीच्या भविष्यात ब्राह्मणानं आगळं वेगळं भविष्य वर्तवलेलं आहे. तिला लग्नाच्या अगोदर मुलगा आणि नंतर तिचं लग्न. परंतु हे भविष्य आम्हाला खोटं ठरवायचं. आजपासून राजकुमारी नदीकडे असणाऱ्या लाल महालामध्ये नजर कैदेत बंदिवासात राहणार आहे. तुझ्या हाताखाली किती दाशा आहे. 500. मी नाही सांगणार. वाटेत मी सांगणार नाही. नवीन आहे त्या वाटेत चिंचा बोर रावलं कोणासाठी बया माझ्यासाठी. तुला काय झालंय? तुम्ही रोज दोघं येत होता. नीट बोल. सांगते की बाया खरंच ती चिंता मोरपणासाठी चंद्रप्रभा बायसाहेबांसाठी चालवलेले आहे. त्यांना काय झालं. 6 महिने गेलेले आहेत. कोणाला ठरवू? कुणी आलं गेलं कोण सुद्धा नाही. कुणी पाठा पुरुष कोणी नाही. कुणी जनावर करते म्हशीच्या पुटकी वरची. बघा बाबांना तुम्हाला दोघांना मी सांगितले. आता तुम्ही जाऊन महाराजांना सांगा मी येते आणि लय मोठं लक्षात येईल. हे सगळं लक्षात येत असतं. मी माझ्या सासरवाडीला जाऊन मग मी तुझंच नाव सांगतो. तू उद्योग करून चाल. आता काय करायचं. ह्यातनं काहीतरी वाचण्याचा मार्ग सांग. आता ही बातमी दासीला सांगितली आपल्याला. आपण महाराजांच्याकडे जायचं. मग ही बातमी सांगू आपण प्रधानजीला. प्रधानजी सांगेल महाराजाला. मेला तर कोण बरं? प्रधानजी मला घेऊन. ओ प्रधानजी! अरे काय म्हणतो? स्वतः सोडा. काय झालं? महत्वाची बातमी महाराजांच्या कानावर जो माणूस जाऊन सांगेल त्याला बक्षीस 10 लाख 20 लाख मोहरा. ओय, इकडे. तुमच्यावर अधिकारी कोण आहे इथं? तुम्ही पण मग ही बातमी मला सांगायची. मी बक्षीस मिळवणार. तुम्ही हा वचन दे. दिलं वचन. आता धक्का दिला तर दोस्तीची वेळेस किंवा कुस्तीची वेळेस. वचन दिलं होय दिलं. दिलं. महाराजांना सांगायचं लवकर सांगा. राजकुमारीला 6 महिने दिले आहेत. वचन देऊन बसलो. लवकर महाराजाला बोला. महाराज महाराजांच्या देवी प्रणाम आहे. कशासाठी आम्हाला तातडीनं बोलवलं. प्रधानजींनी महत्वाची बातमी आणलेली आहे. आम्हाला
प्रधानजी आमच्या राज्याचे एकनिष्ठ स्वामी भक्त सेवक आहेत. बोला प्रधानजी, कुठली महत्वाची बातमी आणली आहे? महाराज शब्द ओटापर्यंत येत आहेत पण ओटाच्या बाहेर पडत नाही. वांगे कमी पडलं का? एवढंच नाही. कुठल्या शत्रू सैन्याने आपल्या राष्ट्रावर हल्ला केला आहे का? महाराज जर कुठल्या शत्रू सैन्याने जर आपल्या रस्त्यावर हल्ला केला असता तर त्याचे एक घाव दोन तुकडे असते. वा, का कोणी थंड फितुरी केली आहे का? महाराज जर कोणी फंद फितुरी केली असती तर त्याला हत्तीचा पाय खाली देऊन त्याच्या रक्ताबसाचा चिखल मारला असता. मग अशी कोणती महत्वाची बातमी आणली आहे का सांगत नाही? ही बातमी दासीने सांगितली आम्हाला दोघांना. वा, आम्ही सांगितली प्रधानजींना. आता प्रधानजी का सांगत नाही तुम्हाला ते विचारत त्यामुळे प्रधानजी कुठली महत्वाची बातमी आणली आहे? लवकर सांगा, घाबरू नका, तुम्हाला अभय आहे. अभय ना महाराज. हा. मग ऐका बातमी. आपल्या राजकुमारीला 6 महिने गेले आहेत. अरे, अभय देऊन बसलो. राजकुमारी चंद्रप्रभाला 6 महिने गेले आहेत आणि हे तुम्हा दोघांना अशी मोराच्या दरबारमध्ये हजर करा. बोलवा त्या दासीला. चला आता तुला पगारावाले बक्षीस आहे तुला. दासी मोरमा, राजकुमारीवर महाराजातून तुझा पहरा होता ना? मग राजकुमारीला 6 महिने गेले आहेत, ही गोष्ट खरी आहे? तुला गरीबाला मागून आम्हाला काय मिळणार आहे? ज्या कार्पीन आमच्या तोंडाला काळुकी फासले तिला त्याचा जाब विचारला पाहिजे. शेवट राजकुमारी दरबारात हजर करा. चंद्रप्रभा साहेब, आया आया टिप्परीच्या टिप्पऱ्या बनवलं. काय आम्ही जी बातमी ऐकली आहे ती खरी आहे? हो, खरी आहे. जन्मताच मेली असतीस. कुणाचं आहे हे पाप? कुठं शेण खाल्लास? नाव सांग. गंगेवरती आंघोळीसाठी त्या गंगेचे कमळाचं फुल वाहत आलं. त्याने फुलाचा सुगंध घेतला. त्या फुलाचा दळबिंदू माझ्या पोटात गेला तेव्हापासून माझी अवस्था अशी झालेली आहे. अशक्य. फुलाचा वास घेतल्यानंतर जर स्त्रिया बरोबर राहिल्या असल्या, आपण रोज बगीच्यात किती फुलांचे वास घेतो. आपण किती फुलांची आहात? आपण पुरुष आहोत. म्हणून काय झालं निदान धोत्री तरी यायला पाहिजे ना. काय नाही, या चांडाळीने कुठेतरी पाप कर्म केलेलं आहे आणि ते लपवण्यासाठी रडण्याचं नाटक करते. तुझ्या पापाचं प्रायश्चित्त तुला मिळालंच पाहिजे. शेवट हात पुढे करा. मागून खायचं. हात तोडायचे नाहीत, कामगिरीवर धरायचे आहेत. त्या कार्तीला घोर अशा अरण्यात घेऊन जा आणि कुठल्याही प्रकारची दया माया न दाखवता तिचे एक खाव 2 तुकडे करा. पाय सोड माझे, पाय सोड, पाय पेक्षा तारणारा फार मोठा आहे. कारणाला सुद्धा कारवाईला तोडीन. 1 2 3 म्हण. बस त्याला एकदा तुकडा गेला की घर काढतो. तुझ्या मागे काय कुत्र लागले. ठेक्यावर तोडायची तिला. ठेक्यावर बोबल ठेक्या
एक कर एक दोन रे काय छबी ना काढला तेव्हा एक थांबाई दोन गॅप तिसऱ्याला तुकडा पुन्हा जरी एक मानला तर पहिला पुन्हा एक राहील थांबाई बरोबर एक दोन या पहिला मी बसला जीवन येत तुला जेवत्या ताटाव तुडी तयारी अरे ते काय करता तुम्ही कोण रे बाबा आला ना आला लगेच चिकट जाओ उठ जाओ सुट जाओ मी धर्मऋषी आहे बर बरं काय कसं काय ही पोरगी रघुराजाची तिने लग्नाच्या अगोदर पोट वाढवणे धर्म आहे का धर्म आहे अधर्म आहे हे कळतंय ना माग हो माग हो ना पहिलं गाडी सगळ्यात तुझं मुंडक तुडी राजाने तुम्हाला काय सांगितलं रे मुलीला मारा मुलीला मला सांगितले त्या गर्भाला मला सांगितलंय का नाही त्या मुलीला तुम्ही खुशाल मारा बरं. पण त्या पूर्वीच्या पोटाचा त्या गर्भ जर मिळाला तर तुम्हाला मी दोघांना जाळून भस्म करीन चांगलं हाडून पुतवलं ह्या मुली सगळे सगळे येतंय पण अंगावर येत नाही पक्काच चुका त्याला कोणती शेवट हे शोधाला त्याला मार्ग विचारा हो आतल्याचा मार्ग सांगा येत नव्हता यातून वाचण्याचा मार्ग आहे कपडे काढा अरे आमची नाही तुमची कपडे काढा ती जा तुझ्या मतावर टाकून दे मोठा मठ पिटून देतो का अरे त्याची राग करा आणि ती राग अंगाला भासा आमच्यासाठी साधू व्हा साधू म्हणजे कोण येदूचा भाव येदू कोण महादूचा पुतण्या साधू कोण हे जायचा नवरा काय खडा बोलतो रे आम्हाला मला विचार करू दे मुलीला गेल्या 6 महिने बरोबर राहिले 3 महिने तेवढ्या दिवसापुरतं साधू होऊन ह्या मठात राहावं एकदा मुलगी बाळाची झाली की पूर्ण त्याच्या ह्याच्याकडे ह्या पूर्ण मारायची घ्यायला हे पण तो साधू म्हणतो तुम्ही आराम माझा प्राण वाचवा. अशी नाही मुली तू काही काळजी करू नको तू आमच्या आश्रमामध्ये आहेस आता थोड्याच वेळ आमच्या ऋषिकांना येते त्यांच्यासमोर व्यवस्थित राहा बघ काय काय बाबा? तुम्हाला आज एक नवीन मैत्रीण आणलेली आहे कुठं आहे? ठीक आहे अय्या, काय तुमचं नाव? चंद्रप्रभा. किती छान नाव आहे त्यांचं नाव चिनी. बाबा, हे काय आहे? हे आम्हाला पाहिजे. अरे त्याला कशावर लक्ष तुम्ही दिले लय छान छान दिसतं. तिच्यामुळं तिची अवस्था अशी झालेली आहे तिकडे तुम्ही लक्ष देऊ नका आजपासून या आपल्या बरोबरच राहतील त्यामुळे यांची सगळी जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल माझ्या पोटात दुखतंय. चला. त्यांना आतमध्ये घेऊन जा आणि पूजेसाठी काय तुम्ही घेऊन आला दीपाली नारळ. नारळ आणला तू काय आणलंस काय मी सुद्धा घेऊन आलो काय रताळ रताळं. रताळ केळ्यामुळं सगळं घेऊन आलोय मी आले ना? हा. कोण आहे? ए, नवरी नवरे? आडनाव आमचं नवरे नवरे का? नवरे नवरे. तुम्हाला नवरे म्हणतात हे सुद्धा आपले हे सुद्धा आजपासून आपल्या कशाला मुद्दा राहणार आहे पुत्राव आहे आजपासून आपल्या आश्रमात राहणार आहे बरं तुम्हाला भजन वगैरे येतं भजन करून येतोय हा येतं ना भजन येतं का तुम्हाला तुम्हाला कशाला आहे घालायला बरोबर अरे, अजून काय पाहिजे शेवट नाही घालायला लावलीस हे काय आहे ना साधू संतांनी शिवी जीव नाही शिवी काय घालायचं अजून त्यांचं शिक्षण चालू आहे नाही, बरोबर बरोबर त्याला आमच्या ताब्यात आहे, आम्ही शिकवतो त्याला. भेटी लागली बाहेर दिवस वाटची बाहेर
या ऋषिकन्यांच्या पोटाला काय झालेलं आहे? त्यांना आम्ही मंत्र दिलेले आहे. कोणते मंत्र दिलेले? पोट फुगीचे मंत्र. त्यांच्या इच्छेला दिले की जबरदस्ती केली? काहींची इच्छा काहींना जबरदस्ती करावी लागली. बघा ना, त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय हो. त्यांनी खुशीनं मंत्र घेतलेले आहे. ती खुश होती. एका झटक्यात तिला मंत्र वाचला. वा. पण हिला काय लवकर मंत्र बसवलं. मग आम्ही दोघांनी संगच मंत्र घातला. तेव्हा कुठं हे डबल ऋषिकन्यांनो, तुम्हाला काय दान पाहिजे? गुरु सेवा. म्हणजे गुरुंची सेवा तुमच्या हातून घडावी अशी तुमची इच्छा आहे. तुम्हाला गुरु सेवा दान दिलेली आहे. या आपण. गुरु पडाले त्यांची. या आपण सर्व ऋषीमध्ये बाल बच्चू महाराज मोचू महाराज. बाल बच्चू आपल्याला काय दान पाहिजे? क्या दान पाहिजे? विद्यादान. ठीक आहे, तुम्हाला विद्यादान दिले. या आपण सर्व ऋषीमध्ये पांढरे फेक ऋषी. आपलं नाव धर्म ऋषी. धर्माचं पालन करणारे धर्म ऋषी. आपल्याला काय दान पाहिजे? आम्हाला धर्मदान पाहिजे. म्हणजे जग बुडालं तरी चालेल, परंतु धर्म बुडता कामा नये. तुम्हाला धर्मदान दिले या आपण सर्व ऋषीमध्ये राधिक ऋषी. आपलं नाव पिपलायन. पिंपळाच्या झाडाला उलट टांगून तपश्चर्या करणारे पिप्पलायन ऋषी. पिंपळाच्या झाडाला उलट टाकून तपश्चर्या करायची. वरण हागायचं तेच खायचं की तपश्चर्या चालू. आपल्याला काय दान पाहिजे? संतोष दान. संतोष. ठीक आहे, तुम्हाला संतोष दान दिलेलं आहे. हे बालका, इतक्या लहान वयामध्ये सर्वसंग परित्याग केला. धन्य आहे तुझी. कोण? तुझं नाव काय? माझं नाव नाशिक आहे. नाशिक आहे. इतक्या लहान वयामध्ये संन्यासाश्रम ग्रहण केला. कोण? तुला काय दान पाहिजे? मला माता-पिता दान पाहिजे. माता पिता. अरे, कोण असतील याचे माता पिता आणि कोण असेल याचा राजा? प्रजेचं पालन करणारा असतो राजा. तुला माता पिता दान दिलेला. या तलवारीकडे पाहिलं की असं वाटतं दुश्मनांच्या मुंड्या सपासप खडा वेगळ्या कराव्या. तुम्हा दोघांना काय दान पाहिजे? मी तुम्हाला मगाशीच ओळखलेला आहे. परंतु आज इच्छादान देण्यासाठी उभ्या आहोत, त्यामुळे तुम्हाला मारता येत नाही. तुम्हाला जीवदान दिलेलं आहे. बरं झालं. या आपण सर्व ऋषीमध्ये आई ती बाण ऋषी आहे. आपल्याला काय दान पाहिजे? रघुराजा, मला जे दान तू देशील त्यावर मी विश्वास कसा काय ठेवायचा? आज आम्ही इच्छादान देण्यासाठी उभे आहोत. प्रसंगी आपण आमचा प्राण मागितला तरी आमची देण्याची तयारी आहे. दान मागा. तरी सुद्धा मला तुझ्याकडून वचन हवं आहे राजा. वचन? होय. ठीक आहे, हे घ्या वचन आणि मागा दान. ऐक रघुराजा, मला तुझी कन्या दान पाहिजे. हे दान मी देऊ शकत नाही. सत्व गेला म्हणून जाहीर का? अहो, कन्यादान मी देऊ शकत सत्व गेला म्हणून सांगा. नाही देऊ शकत ना? नाही. नका देऊ. ए धर्मिया, चल इकडे कॅनलला जाऊन खेकडे धरून आणू. नाही. अहो, मला तिथं कन्याच नाही तर मी दान देणार कशी? अरे रघुराजा, तुला होणारी कन्या दान दिली असं म्हणायला काही हरकत आहे का? धर्म ऋषी, आपण धर्माचं पालन करणारे आहात. मला कुठल्या धर्म संकटात फसू देऊ नका. तुमच्या शब्दाखातर मी कन्यादान द्यायला तयार आहे. मी कन्यादान दिली. मी कन्यादान दिली. मी कन्यादान दिली. बाबांच्या चरणी प्रणाम. मारामारी बंद आहे. मी दोषी आहे. निर्दोष आहे. कशाला निर्दोष आहे? पोरगी आपल्याला ओरडून सांगत होती का नाही? नदीच्या कडेला आंघोळीला गेले, तिकडून कमळाचं फुल वाहत आले, त्याचा वास घेतला, त्यापासून तिला गर्भ राहिला. ते सर्व खोटं होतं. ते सगळं खरं होतं. कसं काय खरं होतं? ते फुल ह्या वासावळे फुललं. हे कोण आहे? ब्रह्मदेवाचा अधिपुत्र. वैदाचं पुत्र. ब्रह्मदेवाच्या आदिपुत्र आणि उद्धार ऋषी माझ्या दरबारात. मी बामराने त्यांना ओळखलं नाही. हो, मला माफ करा. आता बोला. आता काय खाली पाय तुटले मला. रघुराजा, ब्रह्मदेवाने आमच्या भविष्यात लिहून ठेवलं होतं त्या आम्हाला लग्नाअगोदर मुलगा आणि नंतर आमचं लग्न होईल म्हणून. आमच्या मुलीच्या भविष्यात ब्राह्मणानं हेच भविष्य वर्तवलं होतं. ते भविष्य खोटं ठरवण्यासाठी आम्ही तपश्चर्येला बसलेलो असताना सुंदर अप्सरा आमच्या स्वप्नात आल्या. त्या अप्सरांचा नाच पाहून आमचं वीर्य पतन पावलं. त्या आम्ही कमळाच्या फुलात मुलगाने नदीच्या प्रवाहात सोडून दिलं. तेच फूल या मुलीनं हुंगलं आणि तिला त्यापासून मुलगा झाला. तो हा नाही. तरी सुद्धा तिला लग्नाच्या अगोदर मुलगा झालेला आहे म्हणजे ती अपवित्र आहे. पवित्र
आहे. कशा पवित्र आहे? मुलगा नाकातून झालेला आहे, बाकीची जागा खुलीतला आहे. काय विचारलं तुम्हाला? अरे कारण नसताना त्या ब्राह्मणाला आम्ही अंधार कोठडीमध्ये बंद केला. सेवक, त्या ब्राह्मणाला अंधार कोठडीतून बाहेर काढा. ए, त्या काकाला सोडा रे. येऊ द्या बाहेर. अरे त्या ब्राह्मणाचं भविष्य खरं ठरलं ना, आम्ही त्याला इनाम देणार आहोत. ब्राह्मण काका, तुमचं भविष्य खरं ठरलं म्हणून तुम्हाला आम्ही 12 गावं इनाम देणार आहोत. 12 गावाला एक न्हावी द्या. कशाला? 12 वर्षात ह्याची अवस्था काय झाली बघा. नाही, वाईट डोक्याची केस वाढली, वाढली. गाडी वाढली, अजून कुठं काय वाढले काय. ब्राह्मण काका, तुमच्या भविष्यवाणीप्रमाणे आमच्या मुलीला लग्नाच्या अगोदर हा मुलगा झाला आणि आता हे ब्रह्मदेवाचे आदिपुत्र उद्धार ऋषी आणि आमची मुलगी चंद्रप्रभा या दोघांचा शुभ विवाह तुमच्या शुभास्ते लावून द्या. शुभ सावधान. या ठिकाणी बघणार नाकातून पोरगं झालंय. नाकातून झाल्यामध्ये यांना ठेवा चेंबूड. काय नाव ठेवायचं? काय नाव ठेवायचं? याचा जन्म नाकातून झाला ना, म्हणजे याचं नाव आपण नाशिकेत ठेवू. बाबा, मला मुलगा झालाय म्हणून तुम्हाला वाटत असेल की मला आनंद झालेला आहे, परंतु नाही बाबा. या मुलामुळे माझ्या तोंडाला काळुकी लागलेली आहे. या मुलामुळे माझ्या वडिलांनी मला हाकलून दिलेली आहे. या वेळेस ह्या मुलाला मी गवताच्या भारत गंगे सोडून देईल. त्याच वेळेला चंद्रप्रभाच्या तोंडाची कल्पना नसते. आता हे पाप होतं, परंतु तू त्याची आई आहे, त्यामुळं त्याची संपूर्ण जबाबदारी ही तुझ्यावरच आहे. येतो आम्ही. क्षमा करणं तुझं कर्तव्य आहे. आणि माझ्या हाताने तुला गवताच्या भारत गंगे